हॅलो हॅलो दोन्ही शहराची गणगणून संपली आणि खऱ्या दुय्यमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. शहर बुदाजीने सुरुवात केलेली आहे. काय हरकत नाही, दुय्यम खरी दिसणार. माझं म्हणणं काय, माझ्या सर्व बांधवांना, सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा सतत प्रणाम आणि धन्यवाद आहे. सर्व माझ्या बंधू भगिनींना सतत प्रणाम आणि धन्यवाद आहे. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला याद आहे. तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला याद आहे. फक्त तुमच्या समोर, फक्त तुमच्या पुढे आमची एकच फरियाद आहे. फक्त तुमच्या पुढे आमची एकच फरियाद आहे. शांत बसून तुम्ही मौज घ्या, शांत बसून तुम्ही तमाशा बघून घ्या. आमच्या शाहिरीला किती स्वाद आहे, किती स्वाद आहे या शायरीमध्ये तुम्हाला दिसणार आहे दादा. पण आता आजच पेरणी केली, आजच पेरणी केली, संध्याकाळी माल निघन असं तर होऊ शकत नाही. वेळ लागेल 2-4 दिवस त्याला. म्हणून माझं म्हणणं काय आहे, कोणालाच कमजोर समजू नका, बराबरची जोड आहे. कोणालाच कमजोर समजू नका, बराबरची जोड आहे. आणि आज खरोखर इथे आमचा ज्ञानाचा खेळ आहे. आज खरोखर इथे आमचा ज्ञानाचा खेळ आहे. दुय्यमचा तमाशा कलंगी तुर्याचे मेळ आहे. दुय्यमचा तमाशा कलंगी तुर्याचे मेळ आहे. गमतीला जरूर मजा येईल, पण थोडी वेळ आहे, थोडी वेळ येईल. आम्ही ऐकलं आमच्या कार्यकर्त्या लोकांचं म्हणणं की आम्ही याच्या अगोदरही तुमचा कार्यक्रम पाहिला होता, खूप जोशात झाला होता, आताही जोशातच येते. थांबून तर जा दादा, थांबून जा, काय हरकत नाहीये. चला, एक एक प्रश्न विचारला आम्ही दोन्ही शाहिरांनी आणि बुधाशेरच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं. बुधाशेरनं खोटं ठरवलं. त्यांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की भीमाचा मुलगा बब्रुवान त्याचं शिर महाभारताच्या लढाईमध्ये झाडाला लटकवलं होतं आणि त्यांनी महाभारताचं युद्ध पाहिलं होतं. काय हरकत नाही शेर साहेब, बुधाशेर, मी तर ऐकलंय बरोबरीनं पाहिलं होतं युद्ध आणि तुम्ही म्हणता भीमाच्या पोरानं पाहिलं होतं. काय हरकत नाही, तुमचं उत्तर तुम्ही दिलं सत्य असेल, मी खोटं कोणाला म्हणत नाही. एक प्रश्न विचारला यांना अमरनाथचा की अमरनाथ यात्रा हे सगळ्याला माहिती आहे, पुष्कळचे लोक जातात श्रीनगरला आणि बर्फाची पिंड तयार होते त्या ठिकाणी. तर अमरनाथ हे नाव का पडलं, याचं कारण काय? काय शाहीर साहेबांनी बनव करून मस्त जमवलं उत्तर. एक नंबर जमवलं पुण्यातून. काय एक भक्त होता अमरनाथ नावाचा. ठीक आहे हा अमरनाथ नावाचा भक्त होता. तो शंकरजीची भक्ती करत होता. मग शिवलिंग तयार झालं. तो बरोबर जसा तसा वितळत होता. मस्त जमवलं उत्तर, एक नंबर. काय कवी आहे का तू, काय ती स्मरण शक्ती जोरदार आहे बुधा. कोणी कल्या कोणी करते ते घालून असं नाही बुधा, तसं नाही आहे ते. अमरनाथ नाव का पडलं, त्या ज्या ठिकाणी ते शिवलिंग तयार होते बर्फाचं, त्याच्या जवळ पहाड आहे. त्या ठिकाणी पहाड आहे आणि त्या पहाडामध्ये पुष्कळशे ऋषी मुनी तप करत होते. पुष्कळशे ऋषी मुनी तप करत होते आणि तप करत होते. पण त्याची इच्छा होती की शंकर भगवान आम्हाला दर्शन देईल. शंकर भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले. पुष्कळ ऋषी मुनी होते त्या पहाडामध्ये, प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी कोणता चमत्कार केला शंकर भगवानाने. आपल्या डोक्यावरचा चंद्र काढला, त्या चंद्राने पिळलं आणि त्या पिळून त्याचं अमृत त्या सगळ्या ऋषी मुनींना पाजलं.
सगळ्या ऋषी मुनींना अमृत पाजलं म्हणून त्या दिवसापासून अमृत पाजलं म्हणून अमरनाथ असं नाव पडलं. शाहीर बुधा अमरनाथ असं नाव पडलं. शंकरजीनं अमृत पाजलं त्या ठिकाणी ऋषी मुनी लोकांना. असं आहे त्याचं उत्तर. आता ते जमव जुमव करून कसंही दिलं घोडीले घोडं लावून म्हणजे जमत नाही. असं काही लोक करत जा भरतच काही आधार बरोबर जमला पाहिजे. उत्तर राहू राहिलं खोटं काय हरकत नाही, काय हरकत नाही. तर बांधवांनो काय हरकत नाही. दोन्ही आम्ही एकामेकाच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. पण शाहीर बुधाजी माझं म्हणणं काय आहे, उठा लिया हाथ में चंग बुधा. चंग बोले तो हमारा हथियार है शायरी का. शायरी का हथियार है. बरोबर आहे. जशी शूरवीराचं हथियार रणामध्ये बंदूक गोळ्या काहीतरी असतात तलवार भाले, असं शायरीचं हथियार चंग आहे तुमचं आणि माझं आलं. म्हणून म्हणतो शाहीर बुधाजी उठा लिया हाथ में चंग हमें दिल खोल के बजाना है. उठा लिया हाथ में चंग हमें दिल खोल के बजाना है. और शायरी किसे कहते ये जनता को दिखाना है. शायरी किसे कहते ये जनता को दिखाना है. आज तो हमें अपने जान की बाजी लगाना है. आज तो हमें अपने जान की बाजी लगाना है. और दुश्मन कितना भी बलवान हो उसे मैदान से भगाना है. उसको बोलते लढाई. शाहीर बुधाजी शायरी ज्ञानाची होईल, शायरी अनुभवाची होईल, शायरी जोशाची होईल, शायरी होसाची होईल आणि शायरी ठोसाची होईल. या तिन्ही गोष्टी पाहिजे. जोशाची, होसाची आणि ठोसाची. म्हणजे ज्ञानाची ठोस मारतो. तुम्ही आम्हाला मारता, आम्ही तुम्हाला मारतो. शाहीर बुधाजी काय हरकत नाही. शायरीला मजा येईल, भरपूर मजा येईल. जो तुमचं मत मला कळलं आणि तुमच्यात मतांचा दोन्ही शायराची गंमत जरूर होईल. काय हरकत नाही. शायराने एक शाहिरी गीत म्हटलं आहे आणि त्या शाहिरी गीतामध्ये एक प्रश्न विचारला आहे की नवरी नवरदेवाचं लग्न लागलं आणि ते एका नदीमध्ये वाहत गेले, एका झाडाले लटकले. त्या नवरी नवरदेवाचं नाव काय, त्या झाडाचं नाव काय, 15 दिवस लटकून राहिले त्या 15 दिवसाचं नाव घ्या. दादा या माणसाचं लग्न 4-4, 5-5 वेळा माणूस करते. कोणता माणूस करते का नाही, याला काही अर्थ नाहीये. पण अगोदर सर्वाच्या अगोदर कोणता नवरदेव नवरी जवळ परलू जाते. सर्वप्रथम कोणता नवरदेव परलू जाते. एकच नवरदेव आहे. बाईच्या पोटामध्ये गर्भ तयार झाला तेव्हा ह्या 2-3 महिन्याच्या नंतर हा जीव परलू जाते आणि त्या पोटातल्या गर्भ म्हणजे कुडी, त्या कुडी बरोबर लग्न लावते. हे लक्षात. जीव आणि कुडी याचं लग्न लागते. मग हे पोटाच्या बाहेर आल्यावर माया जाळ्याच्या नदीमध्ये वाहायला लागते. माया जाळ्याच्या नदीत तुम्ही वाहता, आम्ही वाहतो. पण एका झाडाने लटकले. आता ते झाड कोणतं तुम्ही सांगा. झाड कोणतं पहा. कोणी माणूस 50 वर्षात मरतो, कोणी 100 वर्षात मरतो, कोणी 70 वर्षात, कोणी 20 वर्षात. हे आहे आयुष्याचं झाड. जोपर्यंत तुमचं आयुष्य लिहिलंय तोपर्यंत तुम्ही वाचाल, ना तर तोपर्यंत तुम्ही मरू शकत नाही. या आयुष्याच्या झाडाला तुम्ही लटकले, मी लटकलो. आयुष्याचं झाड तुटलं का तुम्ही मरा न मी मरे. हे बुधाशाहीर कोणी खोटं करू शकणार नाही. तुमच्या संतानं काही दुसरं लिहून ठेवलं असेल ते तुम्ही पाहत बसा. पण आयुष्याच्या झाडाला तुम्ही लटकले आहे किंवा नाही, हो किंवा नाही. बुधाई मध्ये एवढे सांग. आयुष्याच्या झाडाला तुम्ही लटकले आहे किंवा नाही. कोणी ऍक्सिडेंट न मरते हे निमित्त आहे, कोणी फाशी लावून मरते हे निमित्त आहे. त्याची मौत आली म्हणून मेला, त्याचं आयुष्य संपलं. बरोबर आहे. नाही तर कधी मरू शकत नाही. रेलगाडी अंगावरून गेली, काही लोकांच्या तरी माणसं वाचले. बरोबर आहे. मी नोकरी करता 3 वेळा रेल्वेतून वाचलो. आयुष्य नाही संपलं. हे राहिलं होतं. आयुष्य संपल्याशिवाय कोणी मरत नाही. शाहीर बुधा हे लक्षात ठेव. आता 15 दिवस उपाशी राहिले तर 15 दिवस कोणते. प्रतिपदा, प्रथमा, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी,
चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या हे उपवासाचे दिवस आहे. हे सगळे उपवासाचे दिवस आहे. आणि हे 15 दिवस आहे. हे 15 दिवस उपवासाचे आहे. पण पुष्कळशे लोक उपाशी राहतात. हे 15 दिवस उपवास करतात. म्हणून तुम्ही म्हटलं ते बरोबर म्हटलं. 15 दिवस उपाशी राहिले बरोबर. हे 15 दिवस उपवासाचे आहे. काय हरकत नाही. आता बघा माझं गाणं मी काय म्हणतो. मुरली बजी जब शाम की, मुरली बजी जब शाम की, राधा दीवानी हो गई. मुरली बजी जब शाम की, राधा दीवानी हो गई. शाम की राधा दीवानी हो गई. शाम की राधा दीवानी हो गई. मुरली बजी जब शाम की राधा दीवानी हो गई. शाहीर साहेब, तुमची आणि माझी लढाई आहे ज्ञानाची या ठिकाणी. आणि ज्ञानाच्या सागरात तुम्हाला उतरायचं आहे आणि मलाही उतरायचं आहे. श्रीमान्य विष्णूजी शाहीर तेलगाव कामटीवाले यांच्याकडून 51 रुपयाचं भेट दिलं मगाशी आणून पार्टीकडून सदस्य प्रणाम लाख धन्यवाद. मी काय म्हणतो. अब है लड़ाई ज्ञान की, अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में. अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में. क्रिकेट का शेर लावला, क्रिकेटचा शेर गावला. मैं करूंगा बैटिंग, तू करेगा बॉलिंग. अगर मेरा लग जाएगा छक्का तो तू हार जाएगा. छक्का छक्का. कधी क्रिकेटची बॅट पकडलीस का ग हातात? गिल्ली दांडू खेळणे वाला माणूस क्रिकेटची गोष्ट करून राहिला. अच्छा अच्छा, शायरीची क्रिकेट. हा काय हरकत नाही, अर्थ लावला तुला शायरीची क्रिकेट. कोई बात नहीं बुधा. ओ बैटिंग करने वाले खिलाड़ी बुधा जी,
बैटिंग करने वाले खिलाड़ी तेरे मन में भरा है डाउट। बैटिंग करने वाले खिलाड़ी तेरे मन में भरा है डाउट। मैं ऐसी बॉलिंग करूंगा कि तुझे 0 पे कर दूंगा आउट। 0 पे आउट करूंगा, नो बॉल नहीं डालूंगा, तेरे स्टंप को उड़ा दूंगा पूरा, नो बॉल नहीं। अभी तो तूने मेरा खेल देखा नहीं है शायर खुदा, अभी तो तूने मेरा खेल मेरा देखा नहीं है, तुझे ऐसा खेल दिखाऊंगा। अभी तो तूने मेरा खेल देखा नहीं, तुझे ऐसा खेल दिखाऊंगा। अरे चौके छक्के कैसे मारे जाते हैं वो तुझे सिखाऊंगा। मैं सिखाऊंगा तुझे चौके छक्के कैसे मारे जाते। तू क्या छक्के मारेगा, तेरा एक छक्के से मैं आउट नहीं होता और मेरा कुछ नहीं बिगड़ता है। ऐसे तो कई छक्के लगाऊंगा मैं, तू देख लेना मेरा खेल। इसके बाद में भी मैं क्या बोल रहा हूं देख। ज्ञानाचा समंदर आहे या ज्ञान सागरामध्ये कितीतरी तिरण्या करता गेले, पण ज्ञानी म्हणतो लोक तिरून निघले, पण काही अडाणी लोक गेले अभिमान करून, ते लोक डुबून मेले, ते तिरून नाही निघले। ज्ञान समंदर में तिरने वाले, ज्ञान समंदर में तिरने खातिर ज्ञानी अडानी सब गए सारे। ज्ञान समंदर में तिरने खातिर ज्ञानी अडानी सब गए सारे। तीरना आता नहीं था, जिसको तीरना आता नहीं था वो सब डूब गए घमंड के मारे। जिसको तीरना आता नहीं था वो सब डूब गए घमंड के मारे। जिसको तीरना आता नहीं था वो सब डूब गए घमंड के मारे। जिसको तीरना आता नहीं था वो सब डूब गए घमंड के मारे। वो सब डूब गए घमंड के मारे। जिसको तीरना आता नहीं था वो सब डूब गए घमंड के मारे। घमंडाच्या मारल्यानं किती ज्ञानीवंत माणूस असन तरी तो डुबल्याशिवाय राहणार नाही दादा। त्याच्यामध्ये घमंड मोठं खराब आहे, हे सगळ्याला डुबवते। म्हणून हाय ज्ञानी बड़ा उतर कर के देख, समंदर है गहरा या तीर करके देख, आजमाना है दिन रात में। अरे अब है लड़ाई ज्ञान की, अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में। अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में। ज्ञानी तुम्हारे
बांधवांनो, सुंदर अनुभव आहे माझ्या गाण्यामध्ये शास्त्राचा, पुराणाचा सार आहे. एक राजा आणि प्रधान, राजाचा प्रधान हे दोघेही जंगलामध्ये गेले शिकार करण्याकरता, पण यांना शिकार नाही मिळाली. दोघेही थकले आणि एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसल्याच्या बाद राजाला झोप आली. राजाला झोप लागायला लागली. राजा त्या प्रधानाच्या जवळ खाली झोपून गेला. राजा झोपून गेला आणि राजा झोपल्याच्या बाद या प्रधानानं काय केलं जरा ऐका. खूप सुंदर कहाणी आहे, शास्त्राची पुराणाची कहाणी, खूपच सुंदर. राजा झोपला आणि या प्रधानानं काय केलं ऐका. राजा प्रधान दोनों गए जंगल में, राजा प्रधान दोनों गए जंगल में, शिकार करने की इच्छा थी मन में. राजा प्रधान दोनों गए जंगल में, शिकार करने की इच्छा थी मन में. राजा प्रधान दोनों गए जंगल में, शिकार करने की इच्छा थी मन में. राजा प्रधान दोनों गए जंगल में, शिकार करने की इच्छा थी मन में. शिकार मिली नहीं, दोनों थक गए. शिकार मिली नहीं, दोनों थक गए. झाड़ के नीचे बैठे थे बन में. शिकार मिली नहीं, दोनों थक गए. झाड़ के नीचे बैठे थे वन में. शिकार मिली नहीं, दोनों थक गए. झाड़ के नीचे बैठे थे बन में. हाँ, शिकार मिली नहीं, दोनों थक गए. पेड़ के नीचे बैठे थे वन में. झाड़ के नीचे बैठे थे बन में. शिकार मिली नहीं, दोनों थक गए और एक झाड़ के नीचे बैठे थे वन में. राजा झोपला. राजा झोपला. प्रधानाच्या मनामध्ये वाईट भावना आली. काय झालं? शिकार ना मिलने पर दोनों हो गए उदास. राजा सो गया अपने प्रधान के पास. प्रधान था उसके ताज में. अब है लड़ाई ज्ञान की, अजी अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में. अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में. चमत्कार कसा घडला? राजा झोपला. झोपल्याच्या बाद ह्या प्रधान त्याच्या छातीवर बसला. छातीवर बसला. राजानं डोळे उघडले. राजानं डोळ्यानं पाहिलं का माझ्या छातीवर माझा प्रधान बसला. आणि तरी राजानं डोळे लावले. याचं कारण काऊन डोळे लावले? राजाला माहित होतं का प्रधान माझा इमानदार माणूस आहे आणि माझं वाईट कधीच नाही करणार. एवढा इमानदार माणूस आहे माझा प्रधान, माझं वाईट कधीच करणार नाही, कधीच करणार नाही, एवढा विश्वास होता. पण या प्रधानानं काय केलं? त्याच्या छातीवर बसला. राजाने डोळे लावले, तलवार काढली
आणि राजाचं शिरच कापलं. राजाचं शिर कापलं म्हटल्याच्या बाद कोणाला काय वाटलं काही याच्या पोटांनी काही बैमानी आली आणि राजाचं राजपाट मारायचं होतं म्हणून यानं याचं प्रधानानं शिर कापलं असं समजा. पण नाही, राजपाट मारायचं नव्हतं. शिर कापल्याच्या बाद हा शिर घेऊन गेला. 1 तास, 1 तासाच्या बाद ते शिर वापस आणलं. शिर कशासाठी कापलं? आपल्या राज्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी. लोकांचं कल्याण झालं पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे, लोकांचं चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी त्यानं ते शिर कापलं. पण म्हणून या बुधाशेरने विचारतो की तो शिर घेऊन गेला कुठं गेला? आणि 1 तासाच्या बाद त्यानं शिर त्यानं राजाला लावलं. त्या ठिकाणी संजीवनी जडी होती, येल होता त्या झाडावर. ते जडी घेतली आणि त्या जडीनं ते शिर लावलं, त्या राजाला जिवंत केलं. शाहीर साहेबांनी एक उत्तर दिलं होतं का त्या राजाच्या बायकोले दाखवायला नेलं म्हणे. तसं नाही होत. राजाच्या बायकोले मग म्हणे प्रधानानं आपल्या बायकोले दाखवायला नेलं शिर कापून. असं नाही होत बुधा. शिर बायकोले दाखवासाठी शिर नाही कापल्या जात. कोणतंही चांगलं काम झालं पाहिजे जगाचं, या लोकांचं, त्यासाठी असं काम करतात कधी कधी कोणी लोक. राजाचा जीव घ्यायचा नव्हता, त्यानं प्रयोग केला अगोदर का मी शिर कापल्याच्या बाद राजा मेला नाही पाहिजे म्हणून. त्या झाडावर येल होता संजीवनीचा, त्यानं स्वतःचं बोट कापलं. स्वतःचं बोट कापल्याच्या बाद त्या जडीनं पहिले बोट जुळवून पाहिलं. त्याचं बोट जुळलं आणि तेव्हा त्याला विश्वास आला. तेव्हाच त्याला राजाचं शिर कापलं. म्हणजे मा बोट जुळू शकते तर राजाचं शिर बी जुळू शकते, शिर बी जुळू शकते. तेव्हा त्यानं शिर कापलं या लोकांच्या कल्याणासाठी, बायकोले दाखवासाठी. राजाच्या त्या प्रधानाच्या बायकोले दाखवायचं शिर नाही कापलं. असं उत्तर नका असं शोधा. याचं उत्तर पुष्कळ मुदत देतो तुम्हाला, पुष्कळ मुदत देतो. याचं उत्तर शोधा. मी काय तुम्हाला चालना दिलेली आहे. तुम्हाला अजून थोडस मी फोडून सांगितलंय, अगोदर नव्हतं फोडलं. आता त्यानं शिर कापलं या लोकांच्या कल्याणासाठी. मग त्या शिर नेल्याच्या बाद लोकांचं कल्याण कसं झालं, कोणत्या कल्याणासाठी शिर कापलं, तुम्हाला चालना दिली. आता तरी तुम्ही जुडवाजुडवीचा प्रयत्न कराल म्हणून तुम्हाला थोडस फोडून सांगितलं अर्ध मीनं का लोकांचं कोणतं कल्याण करण्यासाठी त्यानं शिर कुठं नेलं, याचं उत्तर शोधा. पर बैठा राजा ने उसे देख लिया. राजा के छाती पर बैठा राजा ने उसे देख लिया. प्रधान राजा की छाती पर बैठा राजा ने उसे देख लिया था. प्रधान राजा के छाती पर बैठा राजा ने उसे देख लिया था. फिर भी प्रधान ने तलवार चलाई, तलवार चलाई, राजा का सर काट दिया था. फिर भी प्रधान ने तलवार चलाई, राजा का सर काट दिया था. फिर भी प्रधान ने तलवार चलाई, राजा का सर काट दिया था. फिर भी प्रधान ने तलवार चलाई, राजा का सर काट दिया था. राजा का सर काट दिया. फिर भी प्रधान ने तलवार चलाई, राजा का सर काट दिया था. शायर बुधाजी खूप सुंदर अर्थ आहे याचा. त्यानं वाईट काम करासाठी त्याचं शिर नाही कापलं बुधा. लोकांचं भलं करासाठी, लोकांचं कल्याण करासाठी त्यानं हा चमत्कार केला एवढा मोठा. हे लक्षात ठेवा. याचं उत्तर शोधा. मी तुम्हाला खरंच ज्ञानीवंत म्हणीन आणि ज्या दिवशी याचं उत्तर मिळेल त्या दिवशी बुधा शाहीर तुमचं स्वागत करेन, सत्कार करेन, तुमचं स्वागत करेन शाहीर बुधाजी. कि यही एक शायर है तुर्रे का बाशिंदा. हाही एक शाहीर आहे तुर्याचा बाशिंदा की आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देता, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आम्ही कधी खोटं बोलत नाही. म्हणून काय झालं, एक घंटे के बाद सर को जोड़ा दिया,
जिंदा किया है मतलब चक्रपात में। अब है लड़ाई ज्ञान की, अजी अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में। अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में। दोन शहराचा हे लढाई आहे, हा झगडा आहे. आणि हे तुम्ही पाहिले आले. आता झगडा पाहून कोणाचं भलं झालं माय बाप कोणाचं भलं नाही. फालतूचा झगडा नको पहा. तुम्हाला झगडा पाहायचा असेल मी एक शेर म्हणून दाखवतो. अगर देखना है लड़ाई तो जरूर देखो, अगर देखना है लड़ाई तो जरूर देखो. अरे देखो मगर शेरों की लड़ाई कुणाची पहा, वाघाची लड़ाई पहा. अगर देखना है लड़ाई तो जरूर देखो, देखो मगर शेरों की लड़ाई कभी नहीं देखना लुच्चे लफंगे और चोरों की. कभी नहीं देखना लड़ाई, कभी नहीं देखना लुच्चे लफंगे और चोरों की. जैसी लड़ाई होती है सीमा पर वो सूरवीरों की, जैसी लड़ाई होती है सीमा पर वो सूरवीरों की, वैसी लड़ाई कभी भी देखना दोस्तों ये मर्द शायरों की. मर्द शायराची गंमत पहा, आया बायाची गंमत पाहू नका. म्हणून काय हरकत नाही. आणि आता कार्यक्रमामध्ये जर कॉमेडियन नसलं तर कार्यक्रमाला मौजच येत नाही. नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, कोणतंही भारूड म्हणा, काही म्हणा, याच्यात कॉमेडियन पाहिजे. तर कॉमेडियन आम्ही फालतू दाखवत नाही. आम्ही विचार केलाय दोन्ही शहरानं का फालतूचं नाही दाखवणार. कमीत कमी माझ्या आई बहिणी शिकल्या सवरलेल्या आहे. एक तर कोणी तमाशा पाहायला येत नाही. शिकलेले लोक, शिकलेल्या बाया, तर कमीत कमी त्यांना काही अनुभव मिळाला पाहिजे, बोध मिळाला पाहिजे. अशाच पद्धतीचं प्लॅटिंग घ्यायचं बुधाजी, असंच पद्धतीचं प्लॅटिंग काढायचं की ज्याच्यामुळे काही प्रबोधन होईल आणि कमीत कमी माझ्या आई बहिणी काही नाही काही त्याच्यातून मार्ग काढतील. खरं आहे का खोटा आहे निवडतील असं काही नाहीये. नाही तर काही काही लोक नंगाळ पद्धतीचा कार्यक्रम करते, तो आम्हाला दाखवायचा नाहीये. समाज प्रबोधन ज्याच्यामध्ये आम्ही ते प्लॅटिंग घेऊ. आता बघा, मुलगी आणि मुलगा हे दोघांना तुम्ही जन्म देता, एकाच मायचे लेकरा, मग भेदभाव कोण करता? भेदभाव कोण करता? मुलाचा खूप लाड करता.